हॅलो, नमस्कार सर्वांना. तर कसे आहात तुम्ही सर्व? आशा करते की तुम्ही सर्व मजेत असाल. तर आज आपण बनवणार आहोत शेपूची भाजी. तर मी इथे एक शेपूची जुडी घेतलेली होती आणि ती मी निसून स्वच्छ कट करून घेतलेली आहे. तर आता आपल्याला जी भाजी आपण कट करून घेतलेली आहे त्याच्यामध्ये घालायचे पाणी. तर इथे मी पूर्ण भरपूर असं पाणी घालते याच्यामध्ये, जेणेकरून भाजी छान अशा प्रकारे स्वच्छ खळखळून धुवून निघेल, जेणेकरून जी एक्स्ट्राची माती वगैरे असते ती निघून जाईल. तर आता इथे आपल्याला लागणार आहे मुगाची डाळ. तर मी इथे मुगाची डाळ स्वच्छ धुवून घेते. तर मी इथे साल असलेली मुगाची डाळ घेतलेली आहे. हवी तर तुम्ही मुगाच्या डाळीऐवजी तुम्ही दुसरी कुठलीही डाळ घालू शकता, पण शेपूच्या भाजीला मुगाची डाळ ही खूप छान लागते. त्याच्यामुळे मी इथे मुगाची डाळ ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकता. चला तर मग आता आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे अगोदर मी गॅस सुरू केला, त्याच्यावरती कढई ठेवली. कढईच्या ऐवजी तुम्ही दुसरं कुठलंही भांडं वापरू शकता, तुम्हाला ज्याच्यामध्ये कम्फर्टेबल आहे तुम्ही त्याच्यामध्ये करू शकता. तर आता इथे मी कढईमध्ये तेल घातलेलं आहे. साधारणतः इथे मी 2 ते 3 पळ्या तेल घातलेलं आहे. आणि आता त्याच्यामध्ये जिरे घातले आणि कट करून घेतलेला लसूण घातलेला आहे. कट करून घेण्याऐवजी तुम्ही ठेचूनसुद्धा घेऊ शकता लसूण उकळीमध्ये, तसा घातला तरी पण चालतो. थोडीशी हळद घातली आणि आता याच्यामध्ये घातली आपण जी शेपूची भाजी कट करून घेतलेली होती ना ती घातली. आणि मी इथे काटे चमच्याने मिक्स करत आहे. कुठल्याही भाज्या आपण ज्या पालेभाज्या असतात ना, काटे चमच्याने मिक्स करायला एकदम सोप्या जातात, म्हणून मी ते काटे चमच्याने मिक्स करून घेते. आणि भाजी छान मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये आता जी आपण मुगाची डाळसुद्धा धुवून घेतलेली होती ती मुगाची डाळ याच्यामध्ये मी घातलेली आहे आणि छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये घालायचे चवीनुसार नमक. तर मी इथे नमक घातलेलं आहे आणि परत एकदा छान अशा प्रकारे ही भाजी पूर्ण मिक्स करून घेते. तर आत्ता या वेळेला आपला जो गॅस असतो ना तो मीडियम ठेवायचा आहे मिक्स करताना, जेणेकरून भाजी करपली नाही पाहिजे. तर आता मी इथे थोडंसं पाणी घालते, जेणेकरून मीठ टाकल्यामुळे पाणी तर सुटतं भाजीला, पण जी आपली मुगाची डाळ असते ना तेवढ्या पाण्यामध्ये ती डाळ शिजत नाही. त्याच्यामुळे मी थोडंसं पाणी घातलेलं आहे. साधारणतः 1 कपभर पाणी घातलं आणि झाकण ठेवून 5 ते 7 मिनटासाठी ही भाजी आपण वाफून घेतलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता एकदम छान अशा प्रकारे भाजी आणि मुगाची डाळ ही शिजलेली आहे. हो तर तुम्ही डाळ हाताने चेक करून सुद्धा पाहू शकता शिजलेली आहे की नाही. तर आता याच्यामध्ये मी फक्त लाल मिरची पावडर घालते. तर मी इथे 1 ते 1.5 चमचा लाल मिरची पावडर घातलेला आहे. छान अशा प्रकारे मिक्स करून घेतलं पूर्ण आणि नंतर त्याच्यामध्ये घातलेला आहे शेंगदाण्याचा कूट. शेंगदाण्याचा कूट घातल्यानंतर सुद्धा छान अशा प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस एकदम लो करायचा आणि परत 2 ते 3 मिनटासाठी ही भाजी आपल्याला वाफून घ्यायची आहे. तर तुम्ही पाहू शकता एकदम छान अशा प्रकारे ही भाजी आपली रेडी झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. तर या भाजीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.